ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या घडामोडीच्या संदर्भात घेतलेली आहे. कालच राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य राणे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली आणि मग निवडणुकीचा फॉर्म्युला 31-19 असा आपल्या समोर जाहीर केलेला आहे. आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंदरीत बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी, राजीनामे अस्त्र, नाराजी नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या. मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या विचारावर चालणार आहे. त्याचबरोबर सन्मान्य राणे साहेबांचा शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब असो, आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्मान्य राणे साहेब, हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत, संवादात आहेत. ज्या घडामोडी चालल्या आहेत ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये. किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगेन, थोडी महायुती झालेली आहे आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडी कुरबुरी होणार, थोडे नाराज होणार लोक, ते अपेक्षित असतं. कारण का 3 पक्ष आहेत आणि 50 सीट आणि 100 सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊगर्दी खूप आहे. प्रत्येक एका सीटवर किमान 8-10 इच्छुक आहेत. आमचं काय उभाटा आणि महाविकास आघाडी सारखी परिस्थिती नाही की शोधून आणायला लागतायत, दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागतायत, अशी आमची परिस्थिती नाहीये. आमच्या संघटना भक्कम आहेत, कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्या महायुतीचीच सत्ता येणार आहे. हे काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठेतरी कोणाची मन दुखवणं, कोण नाराज होणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून कालपासून मी स्वतः, आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील, जिल्हा प्रमुख दत्ता सावंत साहेब असतील, तिचे दीपक केसरकर साहेब असतील, तिचे निलेश राणे साहेब असतील, आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत, इच्छुकांच्या संपर्कात आहोत. मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे. आम्ही सत्ताधारी आहोत. राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे, एनडीएची सत्ता आहे. सत्तेतली सगळी पदं म्हणजे इथे झेडपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत, जिल्हा नियोजन आहे, डोंगरीची समिती आहे, असंख्य समित्या आहेत जिथे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे.
5 स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही, कोणीही वंचित राहणार नाही. एका मतदारसंघामध्ये अगर 2 कार्यकर्ते असतील आणि एकाचं नाव निवडलं तर दुसऱ्याला ताकद कशी द्यायची, नावापुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे. पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे आहे. निधी पाहिजे तेवढी ती देऊ शकतो. म्हणून अशी कुठलीही नाराजगी, म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेन, थोडं जरा घाईत कुठल्या बातमी देण्यापेक्षा थोडं आम्हाला हे वेळ द्या. आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी बोलतोय. आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलेच किंतु परंतु नाही, कोणामध्येही नाराजगी नाही. कोणी थोडं इकडे दुखावलं असेल, भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिला असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत. राणे साहेब माहिती घेत आहेत, प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत. सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कोऑर्डिनेशन मध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद.